श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांची एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अरब प्रेयसीचा खून. श्रोते हो, या कथेचा पुढील भाग तिसरा. विचार करून म्हातारीनं अखेर एक मार्ग शोधून काढला. हा मार्ग जास्त थरारक होता. चंपाला जगातून नाहीसे करणे हा एकच मार्ग म्हातारीला सुचलेला होता. चंपाचा खून करण्याचा निर्णय म्हातारीनं पक्का केला आणि रत्ना शिवाजीच्या मदतीने चंपाला ठार मारण्याची एक योजना आखली गेली. ही योजना जेव्हा आखण्यात आली तेव्हा तारीख होती 12 सप्टेंबर 1977. दिनांक 15 सप्टेंबर 1977 ही तारीख उजाडली. चंपाच्या आयुष्यात हा दिवस म्हणजे जणू घातवार होता. त्या दिवशी रात्री 8च्या सुमारास द्रौपदी, रत्ना आणि शिवाजी कामाठीपुऱ्यातून टॅक्सीने अंधेरीला आले. पण चंपा त्यावेळी फ्लॅटमध्ये नव्हती. परंतु रत्नाकडे या फ्लॅटची एक चावी होती. या चावीनं फ्लॅट उघडून तिघांनी प्रवेश केला आणि चंपाची वाट पाहू लागले. शिवाजीनं येताना आपल्याबरोबर बिअरच्या 5 बाटल्या आणि विस्कीची 1 बाटली आणली होती. चंपा रात्री 8-8:30च्या सुमारास फ्लॅटवर आली. घरात तेव्हा हे तिघे होतेच. म्हातारी पुन्हा आपलं मन वळवण्यासाठी आली आहे हे चंपानं ओळखलं आणि नेमकं घडलंही तसंच. म्हातारी पुन्हा चंपाचं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु चंपानं तिला ठामपणे नकार दिला आणि ती आपल्या बेडरूममध्ये शिरली. कोणत्याही परिस्थितीत तिला अरबाबरोबर प्रतारणा करायची नव्हती. चंपा तिच्या बेडरूममध्ये शिरल्यानंतर तिच्या पाठोपाठ विस्की, बिअरच्या बाटल्या घेऊन शिवाजी आत शिरला आणि ही कॉकटेल पिता पिता तोही तिची समजूत घालू लागला. चंपा आणि शिवाजी दोघेही मद्य घेत होते. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. बाहेर हॉलमध्ये म्हातारी आणि रत्ना बसून होते तर आज चंपाला नशा चढू लागली होती. परंतु तिची मद्याची चटक काही भागत नव्हती. ती ग्लासामागोमाग ग्लास रिकामा करत होती. हे सारं रात्री 1 वाजेपर्यंत चालू होतं. चंपावर आता नशेचा पूर्ण अंमल चढला होता. चंपा पिता पिताच आपल्या पलंगावर पडू लागली. पडता पडता ती, "तू जा, आता मला झोप येते," असं शिवाजीला म्हणाली. शिवाजी उठून बाहेर आला. तो समजून चुकला की चंपा आऊट झाली आहे. बाहेर आलेल्या शिवाजीनं जवळजवळ 15 मिनिटांनी बेडरूममध्ये डोकावून पाहिलं. चंपा आता गाढ झोपली होती. त्यानं म्हातारीला आणि रत्नाला इशारा केला. चंपाला खूप दारू पाजायची हे अगोदरच ठरवण्यात आलं होतं. शिवाजी नंतर फ्लॅटमधील माळ्यावर चढला. त्यानं 3 रिकाम्या गोणी खाली टाकल्या. या गोणींबरोबर त्यानं सुंभाची दोरी खाली टाकली. नंतर तो खाली उतरला. ही दोरी म्हातारीनं उचलली. यानंतर अगोदरच ठरल्याप्रमाणे शिवाजी किचनमध्ये शिरला. तिथे चटणी वाटण्याचा पाटा आणि वरवंटा होता. शिवाजीनं वरवंटा तिथेच ठेवला आणि पाटा उचलला. तेव्हा रात्रीचा 1:30 वाजला होता. आता या तिघांनी आस्तेच चंपाच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. चंपा गाढ झोपेत होती. शिवाजीनं आपल्या दोन्ही हाताने पाटा धरलेला होता. तो चंपाच्या डोक्यापाशी उभा राहिला. चंपा पलंगावर अस्ताव्यस्त पसरलेली होती. रत्ना हळूच पलंगावर चढली आणि थेट चंपाच्या छातीवर बसून तिनं चंपाचे दोन्ही हात घट्ट धरले. त्यावेळी म्हातारीनं चंपाच्या गळ्याभोवती दोरी गुंडाळली होती. या दोरीनं तिनं चंपाचा गळा जोरात आवळण्यास सुरुवात केली. त्याच वेळी शिवाजीनं आपल्या हातातील पाट्यानं एक जोरदार प्रहार चंपाच्या कपाळावर केला. या एका प्रहारानं चंपाच्या कपाळाला एक जबरदस्त खोक पडली आणि क्षणार्धात त्या पलंगावर रक्ताचं थारोळं पसरलं. शिवाजीनं एका पाठोपाठ एक असे भराभर प्रहार केले तर म्हातारी चंपाचा गळा करकचून आवळत होती. चंपा धड ओरडू पण शकली नाही किंवा काही प्रतिकारही करू शकली नाही. काही मिनिटातच दुर्दैवी चंपाची प्राणज्योत मालवली. चंपाच्या सुंदर सौंदर्यानं तिचा घात केला होता. सौंदर्य घातकच असतं हे या अमानुष प्रकारानं सिद्ध झालं होतं. या सौंदर्यामुळे अरब चंपाच्या समीप आला होता. त्यानं तिला फ्लॅट घेऊन दिला होता आणि पुढे या घटना घडल्या होत्या. स्वतःच्या सौंदर्याच्या जोरावर गरिबीतून वर आलेल्या आणि अल्पावधीतच श्रीमंत झालेल्या चंपाचा शेवट असा भीषण स्वरूपात झालेला होता. चंपाचा मृतदेह त्या पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. द्रौपदी आणि रत्ना या दोघींच्या पाताळांवर रक्त उडले होते. शिवाजी तर रक्ताने माखून निघाला होता. बेडरूममध्ये तिन्ही गुणपाट आणण्यात आली. यानंतर चंपाच्या मृतदेहाची मुटकुळी करून तिला एका कोणीत भरण्यात आलं. त्यानंतर या गोणींवर आणखी 2 गोणी बांधून वरच्या गोणीचं तोंड बंद करण्यात आलं. मात्र हे सारं करण्यापूर्वी चंपाच्या अंगावरचे सर्व दागिने काढून घेण्यात आले.
यानंतर द्रौपदी रत्नानं आपली पातळ बदलली. शिवाजीनंही रक्तानं माखलेले कपडे बदलले. त्यानं आता रत्नाचा नवरा युसुफ लोखंडवाला याचे कपडे आपल्या अंगावर चढवले आणि आपल्याच कपड्याने त्याने आपल्या अंगावरचे सारं रक्त पुसून काढलं. पहाटे 5च्या सुमारास द्रौपदी, रत्न आणि शिवाजी चंपाचा गोणीत भरलेला मृतदेह घेऊन खाली आले आणि हा मृतदेह एका टॅक्सीच्या डिकीमध्ये ठेवून शिवाजी एकटाच ती टॅक्सी घेऊन बॉम्बे सेंट्रलच्या रोखाने निघून गेला. टॅक्सी निघून गेल्यानंतर द्रौपदी आणि रत्न पुन्हा वर आले आणि चंपाच्या बेडरूम मधील सारं रक्त त्यांनी पुसून काढलं. परंतु भिंतीवर उडालेल्या शिंतोड्यांकडे त्या दोघींचं लक्ष गेलं नव्हतं. लक्ष गेलं ते फक्त इन्स्पेक्टर वाकडकरांचं. यानंतर त्यांनी आपली पातळ धुवून काढली. चंपाच्या गादीवर रक्त सांडलं होतं म्हणून त्या गादीचं सारं कापडच या दोघांनी फाडून टाकलं. आतल्या कापसाला रक्त लागलं होतं तो कापूसही या दोघांनी काढून घेतला. उशी, चादरी गुंडाळी आणि साऱ्या वस्तू भल्या सकाळीच वर्सोच्या समुद्रावर नेऊन जाळून टाकल्या. नंतर म्हातारी पुन्हा फ्लॅटवर आली. इतर रत्नानं चंपाच्या साऱ्या सुटकेस रिकाम्या केल्या आणि एका सुटकेसमध्ये ट्रान्झिस्टर, रेडिओ, टेप रेकॉर्डर, कॅसेट, साड्या, सर्व दागिने वगैरे भरले. चंपाचा मृतदेह आपल्याबरोबर नेताना शिवाजीने काही दागिने स्वतःबरोबर नेले होते. चंपाचा हा सारा ऐवज आपल्या ताब्यात घेऊन द्रौपदी आणि रत्ना टॅक्सीनं कामाठीपुऱ्यात मुसा बिल्डिंग मध्ये आल्या. त्या दोघी तिथे पोहोचण्यापूर्वी शिवाजी चंपाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून मुसा बिल्डिंग मध्ये आला होता. या शिवाजीनं चंपाचा मृतदेह कुठे टाकला ते आता पाहू. विश्वप्रकाश अपार्टमेंटचा जो वॉचमन होता त्याचं नाव इरप्पा भोसले. हा भोसले कोल्हापूर जवळचाच होता. भोसले रोज पहाटे 5 वाजता उठून अपार्टमेंट मधल्या रहिवाशांच्या दुधाच्या बाटल्या जमा करायचा आणि नाकावर असलेल्या दूध केंद्रावरून तो दूध घेऊन यायचा. दिनांक 16 सप्टेंबर रोजी पहाटे 4:45 वाजता रत्ना आणि द्रौपदी खाली आल्या आणि त्यांनी भोसलेला झोपेतून उठून टॅक्सी आणण्यास सांगितले. माझा भाऊ गावी जात आहे असं रत्नानं भोसलेला सांगितलं होतं. भोसले अपार्टमेंट मधून बाहेर पडला आणि कोपऱ्यावर असलेल्या पेट्रोल पंपावरून एक टॅक्सी घेऊन आला. तेवढ्यात वरून शिवाजी गोण घेऊन खाली आला होता. या टॅक्सीच्या डिकीत चंपाचा मृतदेह असलेली गोण ठेवून शिवाजी एकटाच त्या टॅक्सीत बसला आणि बॉम्बे सेंट्रलला चल असं म्हणून टॅक्सी सुरू केली. चंपाला मारल्यानंतर तिचं प्रेत गोणपाटात घालून वाटेत कुठेतरी टाकून द्यायचं अशी योजना प्रथम आखण्यात आली होती. अंधेरीहून भरधाव निघालेली टॅक्सी जेव्हा माहीम पार करून पुढे आली तेव्हा सिटी लाईट सिनेमाच्या समोर दीनानाथ टेरेस जवळ शिवाजीनं ड्रायव्हरला टॅक्सी थांबवण्यास सांगितलं आणि इथे आपला एक गावाला यायचा आहे असं सांगून टॅक्सीतून खाली उतरला आणि डिकीतून गोण काढून त्यानं टॅक्सीचं बिल चुकवलं. टॅक्सी ड्रायव्हरला यात नवल किंवा आश्चर्य वाटलं नाही. तो टॅक्सी घेऊन निघून गेला. शिवाजी येथे 5:30 ते 5:45 वाजता पोहोचला होता. तिथं रस्त्यावर अजून फारशी वर्दळ सुरू झाली नव्हती. शिवाजीनं इथे पाहिलं आणि तिथल्या फुटपाथला लावलेल्या कठाड्याला गोण उभी करून तो तिथून सटकला. टॅक्सीनं तो कामाठीपुऱ्यात मुसा बिल्डिंग मध्ये आला. द्रौपदी आणि रत्ना त्याच्या पाठोपाठ येऊन पोहोचल्या होत्या. पुढे 4 दिवसांनी रत्ना आपल्या दोन्ही मुलींसह त्या फ्लॅटवर पुन्हा राहायला आली. आता जणू काही ती या फ्लॅटची मालकीणच झाली होती. अर्बानं चंपाला दिलेला फ्लॅट मिळवण्यात द्रौपदीला आणि रत्नाला यश मिळालं होतं. परंतु पुढे याच फ्लॅटवर एक दिवस सीआयडी अधिकारी येणार आहेत याची दोघांना कल्पना नव्हती आणि घडलंही तसंच. दिनांक 7 ऑक्टोबर 1975 रोजी वाकडकर आपल्या पार्टीसह त्या फ्लॅटवर येऊन पोहोचले होते. वाकडकरांनी आता पुरावा जमा करण्यास सुरुवात केली होती. चंपाच्या घरातील साऱ्या वस्तूंचा पंचनामा करून त्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. कामाठीपुऱ्यात द्रौपदीच्या घरात ज्या 24 कॅसेट सापडल्या होत्या त्या कॅसेटची कव्हर्स इथे अंधेरीच्या फ्लॅटमध्ये सापडली होती. भिंतीवरचं रक्त केमिकल अनालिसिसला पाठवण्यासाठी खरडून घेण्यात आलं. फ्लॅटमध्ये द्रौपदी आणि रत्नाची पातळं सापडली. या पातळांवर रक्ताचे डाग होतेच. फ्लॅटमध्ये वरवंटा सापडला पण ज्याने खून करण्यात आला होता तो पाटा सापडला नव्हता. त्या पाट्याची चौकशी करून वेगळीच माहिती बाहेर आली. हा पाटा खुनानंतर 4 दिवसांनी द्रौपदी रत्नानं भोसले वॉचमनला दिला होता आणि आमच्याकडे दुसरा पाटा आहे हा तू वापर असं त्याला सांगितलं होतं. भोसलेला या पाट्याचा काही उपयोग नव्हता. त्याने तो पाटा उशीसारखा उपयोग करण्यासाठी ठेवून दिला. वाकडकरांनी त्याच दिवशी हा पाटा भोसलेकडून परत मिळवला. त्यावेळी भोसलेंनी थोडी अधिक माहिती दिली. 16 तारखेला पहाटे तो जेव्हा टॅक्सी घेऊन आला होता तेव्हा खाली द्रौपदी आणि रत्ना उभ्या होत्या.
पण ज्यावेळी शिवाजी टॅक्सीच्या डिकीमध्ये गोंड ठेवत होता तेव्हा रत्ना भयभीत झाली होती आणि तिच्या अंगाला कंप सुटला होता. तिची अवस्था पाहून भोसलेला नवल वाटलं होतं. त्यानं द्रौपदीला विचारलं होतं, ही अशी घाबरली काय? तिला ताप भरलाय. द्रौपदीनं त्यावेळी उत्तर दिलं होतं. आणि तो टॅक्सी घेऊन आला म्हणून त्याला 2 रुपये बक्षीस दिले होते. चंपाचा मृतदेह नाहीसा करण्यासाठी ज्या 3 गोष्टी आणलेल्या होत्या त्या कुठून आणल्या होत्या हा प्रश्न होता. चंपाला मारण्याची योजना ठरल्यानंतर रत्नानं 3 गोणी आणल्या होत्या. अंधेरीला वर्सोवा रोडवर देवीचंद गाडा नावाच्या व्यापाऱ्याचं एक रेशन दुकान होतं. 12 सप्टेंबरला संध्याकाळी रत्ना या दुकानात गेली होती आणि माझा भाऊ गावाला जाणार आहे, सामान भरण्यासाठी मला 3 रिकाम्या गोण्या पाहिजेत असं सांगून तिनं 3 गोण्या खरेदी केल्या होत्या. देवीचंदनं दुकानात असलेल्या परंतु रिकाम्या झालेल्या जाड तांदूळाच्या 3 गोणी रत्नाला दिलेल्या होत्या. या गोणी रत्नानं फ्लॅटवरील माळावर ठेवल्या होत्या. तिथंच तिनं सुंबाची दोरी देखील ठेवली होती. इथं खुनानंतर आणखीन एक घटना घडली. ज्या गादीवर चंपाचा खून झाला होता ती गादी रत्नानं भेजली होती, म्हणून द्रौपदी रत्नानं त्या गादीचे कापड फाडून जाळले होते. रत्ना जेव्हा पुन्हा फ्लॅटवर आली तेव्हा ती अंधेरीच्या नवरंग सिनेमापाशी आली. या नवरंग शेजारी जुन्या गाद्या शिवण्याचे अप्सरा मॅट्रेस मार्ट हे दुकान होते. या दुकानाचा मालक मकबूल पिंजारी होता. रत्ना मकबूलला भेटली आणि आपल्याला नवीन गादी करायची आहे असं त्याला सांगितलं. मकबूलनं अर्थातच कापसाची चौकशी केली तेव्हा कापूस आमच्या घरी आहे, तू घरी येऊन जा असं मकबूलला सांगितलं. विश्वप्रकाश अपार्टमेंटचा पत्ताही त्याला दिला. मकबूल दुसऱ्या दिवशी फ्लॅटवर आला तेव्हा फाटलेली गादी पाहून त्याला नवल वाटला. एवढी चांगली गादी तुम्ही का फाडलीत असं जेव्हा त्यानं रत्नाला विचारलं तेव्हा गादीवर गरम चहा सांडला होता असं उत्तर रत्नाने दिलं. मकबूलनं 6 मीटर कापड लागेल असं सांगितलं आणि तिच्याकडून कापडाचे आणि मजुरीचे मिळून 72 रुपये घेतले. पुढे 2 दिवसांनी रत्नाच ही गादी घेऊन आली होती. वाकडकरांनी पुढे या मकबूलचाही रीतसर जबाब घेतला. इथं रत्ना पुन्हा फ्लॅटवर राहायला आली तेव्हा भोसलेंनी तिला चंपा कुठे असं विचारलं होतं. 5-6 दिवस चंपा त्याला दिसली नव्हती. भोसलेंनी पुन्हा आपल्याला चंपाबद्दल विचारू नये म्हणून रत्ना त्याला म्हणाली, चंपा एका माणसाबरोबर चोरी करून पळून गेली आहे. केवळ भोसलेच नव्हे तर रमजान अली आणि रत्नाचा नवरा युसुफ लोखंडवाला हे दोघेही चंपाची चौकशी करत होते. अरब बेहरीनला गेल्यानंतर त्यानं नेहमीप्रमाणे चंपाला पैसे पाठवले होते. चंपाच्या नावाच्या 2 ब्रिटिश पोस्टल ऑर्डर्स रमजान अलीकडे आल्या होत्या. या बीओ आल्यानंतर रमजान अली मोसा बिल्डिंग मध्ये येऊन द्रौपदीला भेटला होता आणि तिच्याकडे त्याने चंपाची चौकशी केली होती, परंतु त्याला देखील चंपा पळून गेल्याचे सांगण्यात आले होते. युसुफ लोखंडवाल्याचा प्रकार थोडा वेगळा होता. दिनांक 18 सप्टेंबर रोजी तो आपल्या बायकोला भेटण्यासाठी अंधेरीच्या फ्लॅटवर आला होता. त्यावेळी तो जरासा अस्वस्थ झालेला होता. अंधेरीचा फ्लॅट त्यावेळी बंद होता, म्हणून तो कामाठीपुऱ्यात आला आणि रत्नाकडे त्याने चौकशी केली. रत्नानं त्यालाही चंपा पळून गेल्याचे सांगितले, परंतु युसुफला ही गोष्ट खरी वाटत नव्हती. त्यानं चंपाच्या मृतदेहाचा फोटो वर्तमानपत्रात पाहिला होता. जो 17 सप्टेंबरला CIDनं वर्तमानपत्रात छापला होता. त्यानं या फोटोच्या संदर्भात जेव्हा रत्नाला विचारलं तेव्हा ती चंपा नाही असं उत्तर दिलं. आता युसुफ थोडा भडकला आणि चिडून तो म्हणाला, चंपा नाही कशी? तिच्या हातावर सावित्र असं नोंदवलेलं आहे. ही चंपा नाही, रत्न पुन्हा ठासून म्हणाले. परंतु युसुफचं समाधान होत नव्हतं. त्याला कुठेतरी काहीतरी खटकत होतं. पुढे वाकडकरांची पार्टी जेव्हा खोनी मायलेकींना बरोबर घेऊन पोहोचले तेव्हा युसुफला खरा प्रकार समजला आणि त्याने आपला रितसर जबाबही वाकडकरांना दिला. आपल्या बायकोनं चंपाचा खून केल्याचे समजताच युसुफनं ताबडतोब वजीरा आणि बानो या आपल्या 2 मुलींना ताब्यात घेतलं आणि पार्लेला घरी आणून ठेवलं. आता हा सावित्रा नावाचा प्रकार बघूया. चंपाच्या बहिणीचं नाव सावित्रा होतं आणि पुढे ती मुंबईत मरण पावली. हा भाग आपण वर बघितला आहे. सावित्रा या नावाचं गूढ फक्त आरंभी निर्माण झालं होतं. चंपाच्या हातावर हे नाव गोंदवलं असल्यामुळे मृत स्त्री ही सावित्रा असावी असं संशय आरंभी वाटत होता. परंतु हे गूढ तसं साधं होत. आपल्या मेलेल्या बहिणीची आठवण कायम राहावी एवढ्यासाठी चंपानं सावित्रा हे नाव आपल्या हातावर गोंदवलं होतं. त्याखेरीज सावित्रा नावामागे काही गूढ नव्हतं. चंपाचे सारे दागिने द्रौपदी आणि रत्नानं
कामाठीपुऱ्यातील घेवरचंद आणि रूपचंद या दोन मारवाड्यांकडे गहाण ठेवलं होतं. हे दागिनेही पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले आणि या दोन्ही मारवाड्यांचे रीतसर जबाब घेण्यात आले. चंपाचा मृतदेह एका टॅक्सीतून नेण्यात आला होता. हा टॅक्सी ड्रायव्हर जर सापडला तर त्याची साक्ष अत्यंत महत्वाची ठरणार होती. हा टॅक्सी ड्रायव्हर सापडणं जरुरीचं होतं. वाकडकरांनी दिनांक 9 ऑक्टोबर 1975 रोजी चंपाचा फोटो आणि विस्तृत माहिती पुन्हा वर्तमानपत्रात छापली आणि या टॅक्सी ड्रायव्हरने आपल्याला येऊन भेटावे अशी विनंती त्यांनी केली. टॅक्सी ड्रायव्हरच्या शोधात पोलीस अशा मथळ्याची ही बातमी सर्व भाषेतील वर्तमानपत्रात छापली गेली आणि दिनांक 12 ऑक्टोबर रोजी टॅक्सी ड्रायव्हर CID ऑफिसला येऊन वाकडकरांसमोर उभा राहिला. या टॅक्सी ड्रायव्हरचं नाव होतं मड्या हनुमंत गोंडा. हा गोंडा आपल्या टॅक्सीतून शिवाजीला घेऊन गेला होता, परंतु आपल्या टॅक्सीत एक खुनी माणूस बसलाय आणि टॅक्सीच्या डिकीतून आपण साक्षात प्रेत नेतोय याची गोंडाला कल्पना नव्हती. आता गोंडा हाच तो टॅक्सी ड्रायव्हर असेल का असा प्रश्न उभा राहिला. वाकडकरांनी आरोपीची ओळख परीड घेतली तेव्हा गोंडानं द्रौपदी, रत्ना या दोघींना आणि शिवाजीला ओळखलं. शिवाजी 2 दिवस अगोदरच पकडला गेला होता. तो भाग पुढे येतोच आहे. गोंडानं सर्व आरोपींना ओळखताच हाच तो टॅक्सी ड्रायव्हर आहे याची वाकडकरांना खात्री झाली आणि गोंडाचा रीतसर जबाब नोंदवण्यात आला. इथं 7 ऑक्टोबरला द्रौपदीला CIDने पकडताच त्याच विभागात वापरणारा शिवाजी एकदम सावध झाला होता. पोलीस आपल्याला नक्की शोधून काढतील याची त्याला खात्री वाटत होती. शिवाजी भलताच घाबरला होता आणि मुंबईत तो तोंड लपवून फिरत होता. शिवाजी पंतनगर घाटकोपर इथला आहे ही माहिती वाकडकरांना समजली होती. त्यांनी आपल्या काही शिपायांचा वॉच घाटकोपरला ठेवला होता, तर शिंदे, परशुराम कदम आणि गोरखनाथ साळुंखे इथे कामाठीपुरा धुवून काढत होते. शिवाजी कामाठीपुरा किंवा घाटकोपर इथे पकडला जाईल याची त्यांना खात्री वाटत होती आणि पुढे घडलंही तसंच. दिनांक 10 ऑक्टोबर 75 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता शिंदे, कदम, साळुंखे यांनी कामाठीपुऱ्यातच शिवाजीवर झडप घातली आणि त्याला जेरबंद करून ताबडतोब CID ऑफिसात आणले. चंपा मर्डर केसमधील सारेच आरोपी आता वाकडकरांच्या ताब्यात होते. शिवाजीच्या अंगावर जे कपडे होते ते रत्नाचा नवरा युसुफ याचे होते. हे कपडे ताब्यात घेण्यात आले. या कपड्यांवर रक्तांचे काही डाग होते. हे कपडे पुढे केमिकल अनालायझरकडे पाठवण्यात आले. शिवाजीनं चंपाचा मृतदेह फ्लॅटमधून बाहेर काढताना चंपाचे जे दागिने चोरले होते ते दागिने त्याने घाटकोपर केना अपार्टमेंट समोरील एका जागेत पुरवून ठेवले होते. हे दागिने पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले. या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, बोरमाळ, बांगडे अशा वस्तूंचा समावेश होता. आता या साऱ्या वस्तू अरबानेच चंपाला दिल्या आहेत हे सिद्ध करायचे होते. वाकडकरांनी रमजान अलीला गाठले. रमजान जवळ अरब आणि चंपाचा सारा पत्रव्यवहार होता. ही सारी पत्र अत्यंत महत्वाची होती. या पत्र व्यवहारात आणि नियमितपणे येणाऱ्या ब्रिटिश पोस्टल ऑर्डरवरून अरब आणि चंपा यांच्या संबंधावर प्रकाश पडत होता. रमजान जवळ अरबाचा पत्ता अर्थातच होता. तो साक्षीसाठी भारतात येऊ शकला असता तर वाकडकरांना ते हवे होते. त्यांनी अरबाचा पत्ता इंटरपोलला कळवून अरबाबरोबर संपर्क साधण्यास इंटरपोलच्या अधिकाऱ्यांना कळवले. चंपा ज्या 47 नंबरमध्ये धंदा करत होती त्या घराच्या दोघी घरवाली होत्या. त्या दोघींची नावं शेवूबाई आणि यशोदाबाई अशी होती. या दोघींनी चंपाचे दागिने ओळखले होते. हे दागिने अरबाने चंपाला दिल्याचे त्यांना माहीत होते. याखेरीज द्रौपदीच्या कुंडनखान्यातून पळून गेलेली कमला नंतर 47 नंबरात येऊन दाखल झाली होती. तिलाही अरबानं चंपाला दिलेले दागिने माहीत होते. या तिघांचाही जबाब नोंदवून घेण्यात आला. याखेरीज रमजान अलीला अरब आणि चंपाचा सारा व्यवहार माहीत होता. काही ठिकाणी दागिने खरेदीसाठी तोही अरबाबरोबर गेला होता. त्याने सारे दागिने ओळखले होते. दिनांक 15 सप्टेंबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास हे तिन्ही आरोपी अंधेरीला फ्लॅटवर गेले होते, पण चंपा त्यावेळी घरीच नव्हती. 15 तारखेला संध्याकाळी ती रमजान अलीच्या घरी गेलेली होती. रमजानच्या मुलाचा त्या दिवशी पहिला वाढदिवस होता. या वाढदिवस कार्यक्रमासाठी चंपा रमजानकडे गेलेली होती. या प्रसंगी तिने रमजानच्या मुलाला सोन्याची एक लहान अंगठी भेट म्हणून दिली होती. चंपा जेव्हा रमजानच्या घरी आलेली होती तेव्हा तिनं आपल्या अंगावर बरेच दागिने घातले होते. हेच दागिने तिच्या खुनानंतर शिवाजीने काढून घेतले होते. ते दागिने देखील रमजानने ओळखले. रमजानकडे जो पत्रव्यवहार सापडला होता त्यात एक महत्वाचे पत्र होते.
चंपाला आपल्या फ्लॅटमध्ये फ्रीज हवा आहे, तिने तसे अरबाला कळवले होते. अरबानं सप्टेंबरच्या पहिल्या महिन्यात चंपाला फ्रीज घेण्यासाठी 6,000 रुपये पाठवले होते. या सुमारास ईदचा सण येत होता. या सणाच्या निमित्ताने अरबाने चंपाला ईदचे भेटकार्ड पाठवले होते आणि या कार्डावर त्याने मोडक्या तोडक्या मराठीत ही ईद तुला सुखासमाधानाची जाओ असा मजकूर लिहिला होता. हे मराठी तो बहरीन मधल्या एका महाराष्ट्रीयांकडून शिकला होता. इथे वाकडकरांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध आवश्यक असा पुरावा जमा केला आणि तिघांविरुद्ध आरोपपत्र सादर केली. पुढे हा खटला सेशन कमिटीहून सेशन जज श्री B.P. तलाठी यांच्यासमोर रितसर सुरू झाला. सरकार पक्षातर्फे या खटल्याचं काम श्री गिरीश वकील हे पाहत होते. CID पार्टीने उभा केलेला सारा पुरावा इतका भक्कम होता की या पुराव्याची भिंत तोडून निसटून जाणं आरोपींना शक्य नव्हतं. हा सारा पुरावा श्री तलाठी यांनी ग्राह्य मानला आणि तिन्ही आरोपींना दोषी ठरवलं. परंतु प्रश्न असा होता की आरोपींना कोणती शिक्षा द्यायची. वास्तविक ही केस कॅपिटल पनिशमेंटची होती. सेशन जज साहेबांचं मतही तेच होतं. परंतु आरोपी नंबर 1 द्रौपदीबाई 60 वर्षाची म्हातारी होती म्हणून तिची फाशी टळली. आरोपी नंबर 2 रत्ना विवाहित स्त्री होती, तिला 2 लहान मुली होत्या म्हणून तिची फाशी टळली. आणि आरोपी नंबर 3 शिवाजी हा तरुण होता. त्याचं तरुण वय लक्षात घेता त्याला सुधारण्याची संधी मिळावी म्हणून त्याची फाशी टळली. शिवाय कोर्टासमोर आलेला सारा पुरावा परिस्थितीजन्य होता. या पुराव्यावरून तिन्ही आरोपींनी चंपाचा खून केला ही गोष्ट सिद्ध होत होती. परंतु हा खून पाहणारा एकही साक्षीदार नव्हता. या खुनात कोणाचा किती हात आहे हे पोलीस सिद्ध करू शकत नाही. म्हणून या तिन्ही आरोपींना दिनांक 18 ऑक्टोबर 1977 रोजी सन्माननीय सेशन जजनी फाशीऐवजी जन्मठेप दिली आणि अखेर चंपा मर्डर केसचा निकाल लागून हे प्रकरण संपुष्टात आलं. आता पुन्हा अरबाकडे वळूया. अरब अखेरपर्यंत साक्षीदार म्हणून भारतात आलाच नाही. इंटरपोलच्या अधिकाऱ्यांनी बहरीनमध्ये या अरबाला गाठलं होतं. परंतु चंपा जर जिवंतच नाही तर मी भारतात जाऊन करू काय? मी तिला ज्या वस्तू दिल्या आहेत त्या तिच्यासाठी होत्या. चंपा जर आज जिवंत नाही तर त्या वस्तूही मला नकोत असं अरबानं इंटरपोलला पत्राने कळवलं आणि पुढे हेच पत्र इंटरपोलकडून मुंबई CID कडे आलं. आज ही कथा संपवित असताना मी विचार करतोय की चंपासाठी अक्षरशः वेडा झालेल्या अरबाला जेव्हा चंपाच्या खुनाची बातमी समजली तेव्हा त्याची मनस्थिती काय असेल. त्याच्या मनस्थितीची कल्पना एक लेखक या नात्याने मी करू शकतो. परंतु मला फक्त एकाच गोष्टीचं नवल वाटतं की मुंबईत येताच एअरपोर्टवरून थेट फोरास रोडवर जाणारा हा माणूस, हजारो रुपये चंपासाठी उडवणारा हा माणूस, चंपाला आलिशान फ्लॅट घेऊन देणारा हा माणूस, चंपाला विमानानं भारतभर फिरवणारा हा माणूस, चंपाला एका नरकवासातून बाहेर काढणारा हा अरब कौतुकास जरूर पात्र आहे. परंतु चंपावर जर त्याने एवढं प्रेम केलं तर तो चंपाला बरोबर घेऊन बहरीनला का नाही गेला? त्यानं तिला इथेच का ठेवलं असेल? चंपाला जर अरबास्थानात नेलं असतं तर चंपाचा असा भीषण शेवट झाला नसता. या प्रश्नांची उत्तरं कुठे शोधावीत याचा मी विचार करतोय. फार तर मी एवढा तर्क करू शकेन की अरबाची भारतात जशी चंपा होती तशी त्याची आणखीन एखादी चंपा बहरीन, कुवेत, दुबई इथे असू शकेल. खुनासारख्या प्रकरणात एकूण 3 मुख्य केंद्रबिंदू असतात: सुंदर स्त्री, अमाप पैसा आणि गुंडगिरी. या 3 केंद्रबिंदूतून खून होत असतो असे अनेकदा म्हटले जाते. चंपाच्या बाबतीतही तेच घडले. तिच्या सौंदर्यानं तिचा घात केला होता. चंपाचं सौंदर्य हेच अखेर तिच्या भीषण अंतास कारणीभूत झालं होतं. त्याला कोण काय करणार आहे?